आज आपण एक वेगळी डिश बनवत आहे। खाण्यासाठी पण खूप छान असतं। लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार। छान असे मी पूर्ण पराठे बनवलेले आहे। एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मीठ टाकूया। मीठचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। चवीनुसार मीठ टाकूया। इथे मी लाल तिखटचा वापर करत आहे। आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो। धनिया पावडर। आता आपण बाजूला मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि आलं छान असं बारीक करून घेतलेलं आहे। पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच तीळ घेऊया। मिश्रणमध्ये कोथिंबीर टाकूया। आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते पण मिश्रणमध्ये टाकलेलं आहे। पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच दही घेतलेलं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। ही डिश सगळ्यांना खूप आवडणार आणि एक वेगळी रेसिपी आज आपण बनवत आहे। थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण तयार करूया। आपल्याला पातळ मिश्रण बनवायचे आहे। खूप घट्ट नाही ठेवायचे। घट्ट ठेवले तर चिला बनणार आणि पातळ केले तर छान असं डोसा बनत असतो त्याप्रमाणे आपली डिश बनणार आणि चविष्ट लागते ही डिश। यामध्ये मी कोथिंबीर टाकलेला आहे। यामध्ये आपण मेथी, पालक छान असं बारीक कापून त्याचा पण वापर करू शकतो। मी इथे फक्त कोथिंबीर टाकलेला आहे। आता आपण छान अशी डिश बनवून घेऊया। पॅन घेतलेला, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते टाकूया। बॅटर टाकले की झाकून देऊया। बघा छान असं वरून शिजत आहे। आता आपण पलटून देऊया। 1 वाटी पिठामध्ये 10 ते 12 छान असे पराठा बनलेला आहे। खूप छान लागतं खाण्याकरता। लहान मुलांना ही डिश खूप आवडणार आणि नाश्त्यामध्ये रोज रोज काय बनवायचे तर सहज ही डिश बनवू शकतो। 5 मिनिटमध्ये नाश्ता टिफिन तयार होतो। या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेले आहे। बघा सहज पलटत आहे। पॅनला थोडं तेल लावायचं आणि बॅटर बनवून घेतलेलं आहे ते टाकूया। छान असे पूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे। खूप सोपी आहे बनवण्याकरता। सहज आपण एक वेगळी डिश घरी बनवू शकतो। रोज रोज नाश्ता काय बनवायचा प्रश्नच पडत असता तर सहज ही डिश लगेच 5 मिनिटात तयार होतं। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा। 1 वाटीमध्ये 10 ते 12 मी पराठे बनवून घेतलेले आहे। खूप छान बनलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय।